गुड मॉर्निंग एव्हरीवन. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वृत्तवेध चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थोडं तांत्रिक कारणामुळे आजच्या सेशनला आपल्याला थोडासा उशीर, थोडासा नाही, आय थिंक बराचसा वेळ झालेला आहे. जवळपास म्हणजे सेशन संपण्याच्या वेळेत आपण सुरू करतोय आज. तर थोडासा इश्यू आला होता, तर आपण पूर्ण सेशन व्यवस्थित घेणार आहोतच. तर स्टार्ट करूया आजच्या सेशनला आपण. तर नुकतीच G20 ची परिषद जी आहे ती संपन्न झालेली आहे 9 आणि 10 सप्टेंबर दिल्ली या ठिकाणी. तर या G20 परिषदेविषयी आपण 2 टप्प्यामध्ये माहिती घेणार आहोत. परीक्षाभिमुख माहिती ज्याला आपण म्हणू ती आजच्या भागामध्ये आपण आजच्या सेशन मध्ये थोडीशी माहिती पहिल्या टप्प्यात ती घेणारच आहोत. आणि यानंतर आणखीन काही भारताने इतर राष्ट्रांबरोबर देखील काही या ठिकाणी करार केलेले आहेत. तर इतर काही जे काही बाबी आहेत या परिषदेच्या निमित्तानं तर ते आपण दुसऱ्या सेशन मध्ये ते व्यवस्थितरित्या कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया G20 बद्दल. ही G20 परिषद जी आहे प्रामुख्याने मी सुरुवातीला उल्लेख करेन या G20 परिषदेबद्दल. ही एकूण 18वी परिषद आहे. महत्वपूर्ण माहिती नोट करून घ्या. 1999 ला G20 ची स्थापना झालेली होती. औद्योगिक आणि विकसनशील राष्ट्रांचा, मोठ्या अर्थव्यवस्थांचा हा एक प्रमुख गटांचा G20 जो आहे तर ती राष्ट्र आहे. ती कोणती राष्ट्र आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर 2009 या वर्षापासून नियोजितपणे या बैठका होत होत्या. 2009 या वर्षापासून. तर या G20 बद्दलची माहिती जाणून घेऊ थोडक्यात, जी की नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली होती. स्वस्ती अस्तु विश्व म्हणजेच संपूर्ण जगात आशा आणि शांतता असावी अशा शब्दात जणू विश्व शांतीचे पसायदान मागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर रोजी G20 दिल्ली शिखर परिषदेचा समारोप झाल्याचे जाहीर केले. पुढील G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. हे देखील महत्वाचं आहे परिषदेच्या दृष्टिकोनातून, हे नोट करून घ्या. आगामी G20 परिषद जी आहे ती ब्राझील या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्यामुळे या परिषदेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेच. तर हे एक महत्वाचं आहे. ब्राझील या ठिकाणी आगामी G20 परिषद होणार आहे. आगामी नोव्हेंबर मध्ये G20 आभासी शिखर परिषदेचा प्रस्ताव मोदी यांनी मांडला. दिल्लीत 9 सप्टेंबर पासून 2 दिवस चाललेल्या G20 परिषदेचा समारोप झाला. प्रारंभी G20 असलेल्या या शिखर परिषदेचे स्वरूप आफ्रिकन संघटनेच्या समावेशामुळे समारोपावेळी G21 असे झाले. ही एक इतिहासातील, म्हणजे या इतिहासाची नवी दिल्ली जी आहे, दिल्ली ही परिषद साक्षीदार ठरलेली आहे. आता G20 चे G21 असे सदस्य झाले आहेत. या परिषदेमध्ये काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे ज्याला आपण म्हणू ते म्हणजे सुरक्षा परिषदेच्या विस्तारासाठी भारताने या G20 परिषदेच्या माध्यमातून आग्रह धरलेला आहे. तर याविषयी माहिती घेऊ. जागतिक रचनेत कालानुरूप बदल न केल्यास व्यक्ती आणि संस्थांचे महत्व नष्ट होते. त्यामुळेच नवी जागतिक रचना प्रतिबिंबित होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणे अतिशय आवश्यक आहे. या शब्दात मोदींनी या परिषदेतील भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाची आवश्यकता ही अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमधील भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला असलेला पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त करताना अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी भारताबरोबर संरक्षण संबंध विस्तारण्यासही पाठिंबा दर्शवला आहे. भारतात प्रथमच झालेल्या G20 परिषदेसाठी आलेले जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही नेत्याने दृढ द्विपक्षीय संबंधांची ग्वाही दिली. इतर राष्ट्रांच्या प्रमुख जे आहेत, राष्ट्रप्रमुख, त्यांच्याशी मीटिंग घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयावरती चर्चा देखील केली आहे. जे काही प्रमुख मुद्दे असणार आहेत ते आपण पुढील सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. तसेच या G20च्या आणखीन काही महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊया. भारताच्या G20 अध्यक्षतेखालील देशभरातील 60 ठिकाणी 200हून अधिक बैठका आयोजित करण्यात आल्या. त्यांच्याद्वारे जागतिक अजेंड्यावर पुन्हा विकासाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला आहे. तर भारतामध्ये गेले आपण पाहतोय वर्षभरात जे काही G20च्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध परिषदा देखील होत आहेत. आणि महत्वाच्या ज्या होत्या जसे की U20 असेल, तसेच महिलांची शिखर परिषद असेल, तर या परिषदेविषयी आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून परीक्षाभिमुख बाबी ज्या आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर त्या देखील महत्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित नोट करा. त्याचं रिव्हिजन देखील आवश्यक आहे. त्याच्यावरती एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
त्यामुळे मी पुन्हा एकदा या ठिकाणी तो मेन्शन करत आहे, ते व्यवस्थित नोट करून घ्या. आता 20 सदस्य देश जे आहेत, 9 अभ्यागत यांचे प्रमुख आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख आणि शिष्टमंडळ हे जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्यासाठी नवी दिल्लीत G20 परिषदेसाठी एकत्र आले होते. महत्वाची वैशिष्ट्य त्यामध्ये एक आहे, एक पृथ्वी म्हणून हरित पुढाकारांना चालना देणे, एक कुटुंब म्हणून सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे, एका भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. तर ही एक वैशिष्ट्य. यानंतर सदस्य जे आहेत G20चे आता G21 असं म्हणू, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, संयुक्त राष्ट्र, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन ही राष्ट्र आहेत. यानंतर उद्देश जो आहे सुरुवातीला देखील मेन्शन केला होता, जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पद्धतशीरपणे महत्वाच्या औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना एकत्र आणणे हा उद्देश आहे G20चा. यानंतर संबंधित बाब आपण जाणून घेऊ. इंडोनेशिया भारत व्यापारासाठी महाराष्ट्र चेंबरचा एक संयुक्त उपक्रम जो आहे, या उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. तो काय आहे तो आपण जाणून घेऊया. भारत इंडोनेशिया दरम्यानचा व्यापार वृद्धीसाठी इंडोनेशिया वाणिज्य व पर्यटन विभाग तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संयुक्त उपक्रम राबवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी व इंडोनेशियातील भारतातील महावाणिज्य दूत जनरल एड्डी वर्दयो यांनी दिली. एड्डी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्र चेंबरचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत इंडोनेशियाला भेट देणार असून महाराष्ट्रातून निर्यात करण्यासाठी तसेच इंडोनेशियामध्ये आयातीची संधी जाणून घेण्यासाठी भेट महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र चेंबर तर्फे महाराष्ट्रातील उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मायटेक्स या नावाने आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाची श्रृंखला सुरू केली आहे. हे नाव महत्वाचं आहे, जाणून म्हणजे महत्वाचं नोट करून घ्या तुम्ही. हे जे नाव आहे मायटेक्स नावाचं, कशाकरिता तर ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते महत्वाचं आहे मायटेक्स या नावाने. यानंतर मंगोसुथू बुथेलेजी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. वांशिक झुलू सम्राटाचे व देशाचे पारंपरिक पंतप्रधान आणि दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ राजकीय नेते मंगोसुथू बुथेलेजी यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते कशाचे नेते होते तो पहिल्याच पॉइंट आपण तो अधोरेखित केलेला आहे पॉइंट. यानंतर इनाकाथा फ्रीडम पार्टीचे ते मानद अध्यक्ष होते, त्यांच्या पक्षाचं नाव. या दोन बाबी जास्त महत्वाच्या असल्या कारणाने इतर माहिती आपण टाळलेली आणि दोनच इथे मेन्शन केली आहे, त्या कारणाने ती व्यवस्थित नोट करून घ्या. इनाकाथा फ्रीडम पार्टीचे ते मानद अध्यक्ष आहेत. यानंतर क्रीडा घडामोडी पाहूया. त्यामध्ये नुकतंच कालच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे त्याच्या महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडलेला होता आणि यामध्ये पहिल्यांदाच कोको गॉफने या ठिकाणी विजेतेपद मिळवलेलं आहे. अशी कामगिरी करणारी ती अगदी कमी वयामध्ये, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावणारी ती तिसरी अमेरिकन खेळाडू ठरलेली आहे. पहिल्या दोन कोण आहेत, कोणत्या वर्षी त्यांनी आणि कितव्या वर्षी, त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी हे विजेतेपद मिळवलेलं आहे ते आपण पाहूया पुढे. तसेच कोको गॉफने कोणाचा पराभव करीत या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं हे देखील पाहू. तिचं पहिलंच ग्रँड स्लॅम ठरलेलं आहे आणि कोको गॉफने याआधी बऱ्याच स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली होती, म्हणजे ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये, आणि त्या स्पर्धेत अंतिम फेरीत देखील तिने प्रवेश केला, परंतु तिला विजेतेपद जे आहे ते मात्र ती मिळवू शकलेली नव्हती. तर या स्पर्धेचं जे विजेतेपद कोको गॉफने मिळवलेलं आहे तर त्याच्याविषयी आपण ही माहिती थोडक्यात जाणून घेऊया कोको गॉफ बद्दल.
अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकण्याची किमया केलेली आहे. कोकोने अंतिम लढतीत बेलारुसच्या एरेना किंवा अरेना असं म्हणू शकतो उच्चार तिचा सबालेंकावर 2-6, 6-3, 6-2 असा विजय मिळवलेला आहे. पहिल्या सेटमध्ये पराभूत झालेली होती ती, परंतु नंतरच्या दोन्ही सेटमध्ये ती पुनरागमन करीत विजेतेपद हे मिळवलेलं आहे. ट्रेसी ऑस्टिन, तर मगाशी उल्लेख केला होता तर कितवी ती तिसरी अमेरिकन खेळाडू ठरलेली आहे आणि तिच्या आधी जे 2 खेळाडूंनी विजेतेपद मिळवलेलं होतं तर ते आपण या ठिकाणी पाहूया कोण त्या होत्या. ट्रेसी ऑस्टिन त्यापैकी एक. ट्रेसी ऑस्टिनने वयाच्या 16व्या वर्षी 1979 मध्ये तिने अगदी कमी वयात अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवलं होतं आणि त्यानंतर सेरेना विल्यम्सने 1999 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी तिने ही स्पर्धा जिंकली होती आणि यानंतर वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारी युवा खेळाडू ठरलेली आहे. युवा टेनिसपटू कोको गॉफ ही आता तिसरी खेळाडू ठरलेली आहे. तर महत्वाचं आहे तर तिच्याविषयी माहिती ही तिसरी खेळाडू ठरली आणि तिने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला होता. यानंतर पुरुष एकेरीबद्दल आपण जाणून घेऊ कोण जिंकलेला आहे. स्पर्धा सुरूच आहे अमेरिकन ओपन, सर्वात शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा वर्षातली. यानंतर आणखी एक क्रीडा घडामोडी पाहू. त्यामध्ये किरण जॉर्जला विजेतेपद मिळालेलं आहे. इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवलेलं आहे किरण जॉर्जने. 23 वर्षीय किरणने अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत 82व्या स्थानी असणाऱ्या जपानच्या को ताकाहाशीवर विजय मिळवला. माजी राष्ट्रीय विजेते जॉर्ज थॉमस यांचे पुत्र किरणने यापूर्वी ओडिशा व पोलिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं आहे. डेन्मार्क मास्टर्स स्पर्धेत किरण उपविजेता होता. ओके, यानंतर आपले नेहमीप्रमाणे सराव प्रश्न चालू घडामोडी या विषयाचे 10 प्रश्न आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न. थोडस तांत्रिक कारणामुळे सेशनला सुरुवात उशिराने झालेली आज, एवढं एक नोट करून घ्या सर्वांनी. यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करू. महत्वपूर्ण प्रश्न चालू घडामोडी या विषयाचे. तर आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न. नामदेव शिरगावकर यांच्याविषयी तुम्हाला इथं योग्य विधान निवडायचं आहे. तर बघा, ते म्हणजे विविध संघटना, क्रीडा संघटना आहेत तर त्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांचं इथं मेन्शन केलेलं आहे. तर कोणत्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. भारतीय खो खो संघटनेचे अध्यक्ष आहेत का, भारतीय तायकांदो संघटनेचे अध्यक्ष का, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे अध्यक्ष. प्रश्न क्रमांक पहिला. आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, नोट करू शकता, पर्याय क्रमांक 2, भारतीय तायक्वांदो संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. ओके, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पहिला प्रश्न, नामदेव शिरगावकर जे आहेत ते भारतीय तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष आहेत. ओके, नोट करून घ्या आन्सर. यानंतर दुसरा प्रश्न. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे कितवे मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच काही महिन्यापूर्वी कर्नाटक इलेक्शन पार पडलेले होते आणि त्यामध्ये सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड. ते एकूण कितवे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे पर्याय काय आहेत आपण पर्याय पाहूया आधी. पर्याय क्रमांक 1 19, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 3 24, पर्याय क्रमांक 4 26. प्रश्न क्रमांक दुसरा. आय थिंक सेशन उशिराने सुरू झालं कारणाने आज बरेच जण लाईव्ह दिसत नाहीत, नाहीतर रोज तुमच्यापैकी बरेच जण सेशन अटेंड करतात. ठीक आहे, तरी यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेळेमध्ये सेशन पाहाल
त्यावेळेस महत्वपूर्ण जी माहिती आहे आपण या सेशनमध्ये पाहिलेली चालू घडामोडीची, तर ती नोट करून घ्या आणि प्रश्नांची उत्तरे देखील व्यवस्थितरित्या ते नोट करायला विसरू नका. ओके, तर मी या ठिकाणी मेन्शन करतो सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 22वे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे 22वे मुख्यमंत्री आहेत. यानंतर आपण लगेच तिसरा प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना शेव्हिलियर डे ला लेगियन डी या कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? स्पेन, फ्रान्स, जर्मनी का नेदरलँड? पर्याय आहेत स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड. शेव्हिलियर डे ला लेगियन डी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर तो जो सन्मान आहे तो कोणत्या देशाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फ्रान्स. नोट करून घ्या आन्सर. पर्याय क्रमांक 2, फ्रान्स या देशाने शेव्हिलियर डे ला लेगियन डी या देशाच्या सर्वोच्च पुरस्कार, फ्रान्स या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर चौथा प्रश्न, देशातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस कधी धावली? सध्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे विविध ठिकाणच्या. तर महत्वाचा प्रश्न आहे, याआधी आपण याविषयीचे बरेचसे प्रश्न घेतलेले होते वंदे भारत एक्सप्रेस विषयीचे, त्यातून आणखी एकदा प्रश्न हा या ठिकाणी विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत 28 डिसेंबर 2018, 15 फेब्रुवारी 2019, असं एक करेक्शन करून घ्या. या ठिकाणी 29 असं टाईप झालेलं आहे, तर 2019 असं ते रीड करावं. यानंतर 26 जानेवारी 2021 तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय आहे 15 ऑगस्ट 2021. प्रश्न क्रमांक चौथा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 फेब्रुवारी 2019. 29 नाही येते, 19 आहे. सर करेक्शन करून घ्या आणि जे करेक्शन करतायत तेच त्याचं उत्तर आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. कोणत्या 2 शहरादरम्यान ते देखील महत्वाचं आहे. दिल्ली ते नवी दिल्ली ते वाराणसी हे खूप महत्वाचं आहे, आणि कधी हे देखील इयर आणि डेट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर. 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावलेली. यानंतर पाचवा प्रश्न, दिव्या टी.एस. जी खेळाडू आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तलवारबाजी, टेबल टेनिस, तिरंदाजी का नेमबाजी? प्रश्न क्रमांक 5वा, दिव्या टी.एस. नावाचे खेळाडू आहे जिने आपल्याला नुकतंच एका स्पर्धेत, मिश्र स्पर्धेत तिने आपल्याला सुवर्ण पदक देखील मिळवून दिलेलं आहे. टी.एस. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नोट करू शकता. पर्याय क्रमांक 4, नेमबाजीमध्ये तिने 100 मीटर एअर रायफल मध्ये तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं दिव्या टी.एस. ने. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 6वा प्रश्न, थॅलेसेमिया बालसेवा योजना कोणत्या वर्षापासून राबविली जात आहे? 2017, 18, 2018, 2019 का 2020? थॅलेसेमिया बालसेवा योजना कोणत्या वर्षापासून राबविली जात आहे? एक रक्ताचा आजार आहे तो शरीरातला, थॅलेसेमिया या नावाचा. थॅलेसेमिया बालसेवा ही योजना आहे, त्यावरती उपचारासाठी ही योजना राबविली जात आहे. आणि हिमोग्लोबिनचं जे म्हणजे प्रमाण असतं शरीरातलं, ते जे काही त्याचं प्रमाण आहे त्यापेक्षाही कमी या थॅलेसेमिया हा जो आजार आहे, हा आजार बळावल्यानंतर त्याचं प्रमाण जे कमी होतं त्या थॅलेसेमिया असं म्हणतात. अनुवंशिक आजार आहे. त्याची सुरुवात जी आहे थॅलेसेमिया बालसेवा योजनेची, महत्वाचा आणि तिसरा टप्पा जो आहे यावर्षी त्याचा राबवण्यात आलेला होता 2023 या वर्षी. सुरुवात जी आहे ती 2017 या वर्षापासून करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न,
लिगसी ऑफ लव्ह, डॉटर ऑफ मिडनाईट यासारख्या पुस्तकांचे लिखाण कोणी केले? शशी थरूर, कपिल सिब्बल, अरुण गांधी का सचिन पायलट? काही वेळेला पुरस्कार पुस्तके पाहत असताना चालू घडामोडी यामध्ये आपण अनुक्रमणिका पाहिलेली आहे सुरुवातीलाच अगदी आणि अधूनमधून मी ते मेन्शन करत असतो. त्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तके हा जो टॉपिक आहे त्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पुरस्कारावरती देखील आणि एखादा पुस्तक जर असेल, कोणी लिखाण केलेलं असेल, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल त्यांच्याविषयी रिलेटेड लेटेस्ट मध्ये पुस्तकाचं लिखाण केलं जातं. सॉरी, प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुण गांधी. महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचं नुकतंच कोल्हापूर या ठिकाणी निधन झालेलं होतं. तर त्यांची 2 पुस्तकं आहेत, लिगसी ऑफ लव्ह आणि डॉटर ऑफ मिडनाईट या नावाचे. तर या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 अरुण गांधी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 8वा प्रश्न, बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना सुरू केली? स्वामिनी योजना, स्वाधार योजना, नारी शक्ती योजना का मनोधैर्य योजना? आज कोणीच ऑनलाईन नसल्या कारणाने प्रश्नांची उत्तरे मी सरळ सरळ लगेच मेन्शन करतोय, त्यामुळे ते नोट करा. नंतर व्यवस्थित तुम्ही ज्यावेळेस सेशन्स अटेंड कराल त्यावेळेला. आज लेट सुरू झाल्या कारणाने बऱ्याच जणांनी म्हणजे कोणीही इथे उपस्थित दिसत नाहीये. ठीक आहे, आन्सर मात्र नोट करा ज्यावेळेस तुम्ही सेशन पाहाल त्यावेळेस. महत्वपूर्ण ठरणार आहेत चालू घडामोडी या विषयाची, त्यामुळे त्याचे आन्सर मात्र व्यवस्थित नोट करूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनोधैर्य योजना. ओके, 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मनोधैर्य योजना. यानंतर 9वा प्रश्न, सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या आपल्या सेशनचा. किरीट पारीख समितीविषयी योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. औषध उत्पादनात होणारी भेसळ रोखण्यासाठी नेमण्यात आलेली समिती आहे का? शैक्षणिक संस्थांमधील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी नेमण्यात आलेली समिती आहे का? युवकांना उद्योगासाठी प्रेरित करण्याकरिता ही समिती नेमण्यात आली होती? शेवटचा पर्याय आहे गॅसच्या किमती नियंत्रणासाठी नेमण्यात आलेली समिती, किरीट पारीख समिती. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गॅसच्या किमती नियंत्रणासाठी नेमण्यात आलेली समिती होती, किरीट पारीख समिती. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न, रोलबॉल विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? बेंगळुरू, चेन्नई, मुंबई का पुणे? लास्ट क्वेश्चन, रोलबॉल विश्वचषक संघाने विजयवलं होतं, म्हणजे केनियाचा संघ जो होता पहिला पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये केनियाने वर्चस्व या ठिकाणी राखलेलं होतं आणि त्यांना या स्पर्धेत म्हणजे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती केनियाच्या संघाने. तर ही स्पर्धा जी आहे ती रोलबॉल विश्वकरंडक किंवा विश्वचषक स्पर्धा 2023 महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती या वर्षीची. तर नोट करून घ्या आन्सर. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पुणे. बऱ्याचदा अनेक स्पर्धांविषयी माहिती घेत असताना ज्या वर्ल्ड कपच्या स्पर्धा असतील किंवा महत्वाच्या स्पर्धा असतील, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल ह्या सोडून अशा एक वेगळ्या स्पर्धेविषयी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या कारणाने माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या आली होती त्या कारणाने या स्पर्धेबद्दलची इतकी माहिती पुरेशी आहे. केनियानं वर्चस्व गाजवलेलं होतं या स्पर्धेवर आणि स्पर्धा जी आहे रोलबॉल विश्वचषक स्पर्धा ती पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ओके, तर महत्वपूर्ण 10 प्रश्न व्यवस्थितरित्या त्याचे आन्सर नोट करून घ्या. त्यानंतर आपण आज या ठिकाणी थांबू. उद्या मात्र 11:30 वाजता सेशन नियोजित वेळेत होणार आहे नक्कीच आणि प्रश्न उत्तरे असतील, त्याचबरोबर वृत्तवेध चालू घडामोडी हा महत्वाचा आपला टॉपिक असणारच आहे. सो भेटूया उद्या ठीक 11:30 वाजता वृत्तवेध चालू घडामोडीमध्ये. धन्यवाद.